सेनेने ठरवलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे अविरत फिरत असतात आणि महाराष्ट्रातला एक असा नेता की जे 24/7 काम करतात आणि त्यांचाच कित्ता गिरवत महिला सेना ही आम्ही कुठेही मागे नाही. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे देखील 2 मोठे दौरे झालेले आहेत आणि त्याच पाठोपाठ आता महिला सेना जी आहे ते आम्ही शिवदुर्गा शिवसंवाद दौरा आखलेला आहे त्यांच्या सूचनेनुसार आणि या दौऱ्यात च्या समन्वयक जे आहेत ते आमच्या नेत्या माननीय मीनाताई कांबळी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये 3 टीम तयार झालेल्या आहेत. तर एका टीममध्ये मी स्वतः, त्याच्यानंतर आशा मामेडी, शिल्पा देशमुख, श्रीमती ज्योती मेहर, सुवर्णाताई करंजे आणि सुलभा उबाळे या सर्व उपनेत्या आहेत. दुसऱ्या टीममध्ये तर ही पहिली टीम जी आहे ती पहिले छत्रपती संभाजीनगरला जाईल, त्यानंतर अहिल्यानगर आणि नंतर परभणी. दुसऱ्या टीममध्ये डॉक्टर ज्योती वाघमारे खासदार, त्यामध्ये मग कला शिंदे उपनेत्या, विजयाताई पोटे उपनेत्या, प्रीती बंड या पण उपनेत्या आहेत अमरावती विभागातून, संगीता ठोंबरे या देखील आहेत. त्यानंतर आणि श्रीमती शायनाथ ताई NC आमच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राष्ट्रीय सचिव ह्या जाणार आहेत. यांचा दौरा असेल नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड अशा प्रकारचा दौरा असणार आहे. तिसऱ्या टीममध्ये शीतलताई म्हात्रे, त्यानंतर तृष्णाताई विश्वासराव ज्या पण उपनेत्या आणि BST चेअरमन आहेत मुंबईत, संजनाताई घाडी या उपनेत्या आहेत, निर्मलाताई गावित माजी आमदार आहेत, त्यानंतर सुशीबेन शाह या आमच्या प्रवक्त्या आहेत आणि श्रीमती राजेश्री हेमंत पाटील या आपल्याला माहिती आहे की त्या लोकसभा यवतमाळ वाशिम लढलेल्या होत्या आणि स्वतः एक उद्योजिका आहेत आणि गोदावरी अर्बनच्या त्या चेअरमन पण आहे बँकेच्या. तर हा दौरा 15, 16, 17 जून पासून आहे. हा जो दौरा आहे हा पूर्ण महाराष्ट्रव्यापी आहे. या दौऱ्याचं उद्दिष्ट काय आहे? आम्ही तळागाळातल्या महिलांपर्यंत म्हणजे जिल्हा प्रमुख पासून महिला आघाडीच्या ते थेट ज्या आमच्या शाखा प्रमुख आहे या सगळ्या तिथे असणार आहेत. आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना च्या वेळा देखील महिला आघाडीने अशाच प्रकारचा दौरा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरलो, लाडक्या बहिणींशी संवाद साधला आणि त्यांचे विषय समजून घेतले. आता या दौऱ्याचं उद्दिष्ट जे आहे ते मीनाताई कांबळी आपल्याला सांगतात.